मित्रांनो, मुंबईत पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून बेपत्ता झाल्याची घटना, खळबळजनक घटना घडली आहे. घटनास्थळी त्या व्यक्तीची फक्त छत्री आणि चप्पल आढळून आले आहेत. त्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेकडून युद्ध पातळीवरती शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू झाल्यानंतर नाले, गटारे आणि परिसरात संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या कामकाजावरती गंभीर असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विचार करा, पावसाळा सुरू होऊन नेमकाच काही 1 महिना झाला असेल आणि ही सध्या मुंबईची अवस्था आहे. पावसाळ्यापूर्वी मॅनहोलची झाकणे सुरक्षित आहेत का, त्यांची नियमित तपासणी झाली होती का, अशा अनेक प्रश्नांची सध्या चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षीच पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. तरीही सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर मित्रांनो, दरम्यान प्रशासनाने नागरिकांना एक विनंती केली आहे. म्हणजेच एकंदरीत हे संपूर्ण प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेने प्रशासनाला एक कळकळीची विनंती केली आहे की मुसळधार पावसामध्ये काही काम असेल तरच बाहेर पडा, काही काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. पाणी जिथं तुम्हाला साचलेलं दिसेल त्या रस्त्यांवरून जाताना जरा व्यवस्थित काळजी घेऊन जा. काय सांगता, त्याच्या खाली एखादा खड्डा असू शकतो आणि त्याच प्रकारे उघडे मॅनहोल किंवा इतर धोके लपलेले असू शकतात. सध्या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.